केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बुधवारी संसदेत केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत। गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याने संसदेमधील विरोधकांनी जय भीमच्या गजरात संसदेच्या आवारामध्ये निदर्शने केली। या निमित्ताने 19 डिसेंबर 2024 रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील शिवाजी महाराज चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला। अमित शहा यांनी भारतातील संपूर्ण आंबेडकरवादियांच्या भावना दुखावल्याने यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। अमित शहा यांनी राजीनामा द्यावा व जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला। तसेच या निषेधमध्ये शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख दिलीप बोचे यांची सुद्धा उपस्थिती होती। या प्रसंगी प्रदीप वानखडे, प्रदीप चोरे, आशिष रायबोले, अमन गवई, संदीप आगरे, दिनेश घोडेस्वार यांच्यासहित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। काल जे देशाचे संरक्षण मंत्री अमित शाह गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल व संविधानाबद्दल जे अपशब्द वापरला त्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या वतीने अकोट तालुक्याच्या वतीने अमित शहाचा निषेध करतो आणि त्यांना त्यांच्या या पदाचा राजीनामा द्यावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि आमचा निषेध व्यक्त करतो। स्थान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अपशब्द बोलून डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला। या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी तालुका अकोटच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि जाहीर निषेध करून गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याचं दहन करत आहोत आणि अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि या सरकारने जर राजीनामा घेतला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन संपूर्ण देशभर उभा करणार आहोत आणि हा जो आहे अमित शहा याच्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे। यासाठी आज आम्ही अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यामध्ये युवा आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शिवाजी चौकामध्ये जाहीर निषेध करत आहोत। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, परंतु राजकारणात कशी मस्ती असते। काल आपल्याला या देशाचा गृहमंत्री काय पद्धतीने बाबासाहेबांच्या बद्दल बोलते, म्हणजे राजकारणात किती मस्ती आली या लोकांना की ज्या बाबासाहेबांच्या घटनेच्या भरोश्यावर हे जे पद भोगू राहिले। आज बाबासाहेब नसते तर सामान्य माणूस पंतप्रधान सुद्धा देशात झाला नसता, परंतु हे लोक विसरले आणि काल जो संसद मध्ये सभागृहात एकेरी शब्दात बाबासाहेबांचा या देशाच्या गृहमंत्र्याने जो अपमान केला त्याचा मी इथे जाहीरपणे निषेध करतो। आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज अकोट तालुक्यात शिवाजी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जे या राज्याचे या देशाचे गृहमंत्री अमित शहा जो गुंडेगर्दी जो स्वतः तरीपार व्यक्ती आहे आणि तो आज व्यक्ती बाबासाहेबांबद्दल अपशब्द बोलतो, त्याला असं वाटतं की अरे कुठे झाले, पण मी युवा आघाडीचे अध्यक्ष त्यांना इशारा देऊ इच्छितो। याच्यानंतर जर पुणे आंबेडकर कुठल्याही महापुरुषांना अरे शब्दानं कार्य केलं तर तुम्हाला युवा आघाडी कोणा ठिकाणी विरोध होणार नाही आणि तेच
इच्छितो ज्या ठिकाणी बीजेपीचे आमदार खासदार असतील त्यांना आम्ही जेव्हा विचारणार आहोत युवकांच्या वतीने, मी तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा वीर का बच्चा खड़ा है, वीर का बच्चा खड़ा है।